मित्रांनो नमस्कार. नेहमी बऱ्याच जणांची ऑनलाईन फसवणूक होते. ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी हडपले जातात. मग याच्यामध्ये काय करावं? काय केलं पाहिजे? सर्वप्रथम ज्याची कुणाची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे, त्यांनी सर्वप्रथम ऑनलाईन फसवणूक झाल्या प्रकरणी cybercrime.gov.in याच्यावर आपली तक्रार रजिस्टर केली पाहिजे. जर जमिनीची फसवणूक झाली असेल तर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यवसायामध्ये जर फसवणूक झाली असेल तर पोलीस, कंझ्युमर कोर्ट यांच्याकडे आपली व्यावसायिक फसवणूक झाल्याबद्दलची तक्रार केली पाहिजे. कारण आपण सगळी माणसं हे कायद्यापासून अनभिज्ञ नसतो. आणि मग फसवणूक झाली तरी या सगळ्या गोष्टींकडे आपण गांभीर्यानं पाहत नाही. म्हणून ऑनलाईन फसवणूक असेल किंवा जमिनीची फसवणूक असेल किंवा व्यावसायिक फसवणूक असेल, या सगळ्या फसवणुकीमध्ये जागृत राहणं गरजेचं आहे. कारण कायदा हा तुमच्यासाठी आहे. कायदा तुम्हाला संरक्षण देऊ शकतो आणि तुमची जी फसवणूक झालेली आहे ते तुम्हाला रिफंडेबल मिळून देण्यासाठी किंवा ज्यांनी तुमच्या विरोधात गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा देण्यासाठी कायदा हा तुमच्या बाजूने काम करू शकतो. फक्त तुम्ही तक्रार करणं गरजेचं आहे.